नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. परभणी तालुक्यातील सिंगणापूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीरामनवमी ते हनुमान जयंतीनिमित्त पंचवटवृक्षाच्या सानिध्यात निसर्गरम्य ठिकाण असलेल्या तीर्थक्षेत्र श्री जागृत हनुमान रोकडोबा देवस्थान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह, श्री संगीत तुलसी रामायण कथा व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून 26 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामुळे येथील परिसर भक्तिमय झाला आहे. तसेच दररोज सायंकाळी कीर्तन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून 2 एप्रिल रोजी काल्याचे कीर्तन हरिभक्त प्राण अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. या सप्ताहामध्ये काकडा भजन, रामायण कथा, हरिनाम संकीर्तन, ज्ञानेश्वरी पारायणाचे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सप्ताहादरम्यान दररोज फराळाचं वाटप तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या तुलसी रामायण कथेचे निरूपण हरिभक्त परायण रामाणाचार्य सूर्यभान महाराज आवलगावकर हे करत असून या धार्मिक सोहळ्याला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. रोकडोबा भगवान या जागृत देवस्थानामध्ये श्री रामकथेचं आयोजन सर्व गावकरी, सर्व भाविक भक्तांनी सुंदर प्रकारचं आयोजन केले. न भूतो न भविष्यती हा वृक्ष रामकथेचा उत्तरोत्तर मागच्या वर्षीपेक्षा याही वर्षी उत्साहानं पार पडत आहे आणि सर्व गावकरी, टाळकरी, माळकरी, भाविक भक्त या रामकथेचा आस्वाद घेत आहेत. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.